एकदा एका भक्ताची दुहिता ग्रंथीज्वरे घेरली ही वार्ता, ग्रामांतराहून येता अवचिता उद्भवली चिंता पितयास। पिता वांद्रे शहरवासी, मुलगी अन्य ग्रामी रहिवासी, उदीचा संग्रह नाही पाशी, निरोप नानांसी पाठविला। करावी आपण बाबांची प्रार्थना, दूर करावी माझी विवंचना, म्हणून प्रार्थिले चांदोरकरांना उदी धाडाना प्रासादिक। निरोप घेऊन जाणारियास नानाही भेटले मार्गास, जात होते कल्याणास कुटुंबा समवेत ते समयी। ठाणे शहरी स्टेशनापाशी निरोप पावला हा नानांसी, उदी पाहता नाही हाताशी उचलिले मृत्तिकेसी मार्गींच्या। तेथेच उभे राहुनी रस्ता, गाऱ्हाणे घालूनी साई समर्था, मागे वळूनी स्वस्त्रीचे माथा चिमूट तत्वता लाविली। येरीकडे तो भक्त निघाला, मुलगी होती त्या गावी पातला, तेथे तयास जो वृत्तांत कळला ऐकून सुखावला अत्यंत। मुलगीस 3 दिवस ज्वर आला होता अत्यंत प्रखर, वेदनांनी जाहली जर्जर कालची तिळभर आराम। पाहू जाता तीच ती वेळा, उदी जाणूनी मृत्तिकेचा टिळा, करूनी नानाही जाई साई गाऱ्हाणीला उतार पडला तेथूनी। असो त्या दुखण्याची ही कथा, योग्य प्रसंगी सविस्तरता पुढे मागे येईल कथिता, उदी पुरताच चुटका हा। हेच प्रेमळ चांदोरकर असता जामनेरी मामलतदार, साई निजभक्त कल्याणैक तत्पर करीत चमत्कार तो परिसा। उदीचा या महिमा अपार, श्रोता होई जे श्रवण तत्पर, कथितो दुजा तो चमत्कार आश्चर्य थोर वाटेल। आसन्न प्रसव नानांची दुहिता, असह्य चालल्या प्रसूती व्यथा, जामनेराहून साई समर्था हाका सर्वथा मारिती। जामनेरीची ही स्थिती शिर्डीस कोणास ठावी नव्हती, बाबा सर्वज्ञ सर्वगती काही न जगती अज्ञात त्या। बाबांसी भक्तांची एकात्मता, जाणून नानांचे येथील अवस्था, समर्थ साई द्रवले चित्ता करीती तत्वता ते काय। उदी धाडावी आले जीवा, इतुक्यात गोसावी रामगीर बुवा, जाहला तयाच्या मनाचा उठावा आपुले गावा गमनार्थी। गाव तयांचा खानदेशी, निघाला सर्व तयारी निशी, पातला बाबांचे पायांपाशी दर्शनासी मशिदी। बाबा देहधारी असता आधी तयांचे पायान पडता, कोणीही कवण्याही कार्यानिमित्ता अनुज्ञा न घेता जाईन। असो लग्न वा मौंजी बंधन, मंगल कार्य विधी विधान, कार्यकारण वा प्रयोजन लागे अनुमोदन बाबांचे। विना तयांचे पूर्ण अनुज्ञापन, उदी प्रसाद आशीर्वचन, होणार नाही कार्य निर्विघ्न भावना पूर्ण सकळांची।